वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपल्या इझी रेसिपीजच्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत वालीच्या शेंगा, ज्याला चवळीच्या शेंगा म्हणतात, इंग्लिशमध्ये याला म्हणतात कावपी बीन्स. तर ह्या शेंगांची आपण अगदी साधी सोपी झटपट होणारी भाजी दाखवणार आहोत. तर ते इन्ग्रेडियंट्स आपण बघून घेऊया. तर त्यासाठी लागणार आहे 1/2 किलो या शेंगा, चवळीच्या शेंगा किंवा वाल म्हणतो आम्ही याला, वालीच्या शेंगा 1/2 किलो, एक मध्यम टोमॅटो, एक मध्यम बटाटा, एक मध्यम कांदा. ठीक आहे. फोडणीला लागणार आहे हे अगदी 1/2 टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून आहे राई, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून बडीशेप. हे फोडणीचं झालं. तिखट आहे आपलं 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद आणि तेल 1 टेबलस्पून तेल आहे, हे साधं आपलं तेल. आणि थोडी 7-8 पानं कढीपत्ता, थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर. आणि हे मालवणी वाटण, जी रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, ते अगदी आपल्या चवीप्रमाणे, म्हणजे जितका थिकनेस हवा. काही जणांना जास्त नाही आवडत ह्या वाटणाचा फ्लेवर, तर थोडं टाकायचं. तर हे अगदी म्हणजे बघा, ही वाटी आपली पाव भरेल अशी, किंवा ही छोटी वाटी जर घेतली तर हाफ छोटी वाटी, म्हणजे ह्या वाट्यांमधलं हाफ छोटी वाटी हे वाटण आहे, मालवणी वाटण. तर आता आपण काय करू, पुढची प्रोसेस सुरू करण्याआधी ह्या सगळ्या भाज्या कट वगैरे करून फटाफट झटपट आपण ही भाजी दाखवू तुम्हाला. तर आता आपण ह्या सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात. कांदा, टोमॅटो, बटाटे चिरून पाण्यात ठेवलेत आणि ते थोडेसे असे जाडच हे करायचे, म्हणजे अगदी पातळ नाही ठेवायचे, थोडेसे जाड, म्हणजे बटाटा शिजला म्हणजे आपली भाजी शिजली. तर थोडे जाडच ठेवलेत. आणि हे वाल म्हणजे चवळीच्या शेंगा चिरून घेतल्यात. तर आता आपण सुरू करू ॲक्च्युअल भाजी बनवायची प्रोसेस. टेबलस्पून तेल टाकूया. तेल टाकलं की जाणार पहिली राई, तिखट, हळद, अर्धा टीस्पून हळद, तिखट आणि मीठ देखील आताच घालायचं आहे, 1 टीस्पून मीठ. हे सगळं घालून छान ढवळूया. लगेचच आपल्याला टाकायचा आहे हा 1 मध्यम आकाराचा कांदा. कांदा थोडासा ढवळायचा आणि वाट नाही बघत बसायची आपल्याला, पाठोपाठ आपला जातोय टोमॅटो. आणि आता टोमॅटो कांदा शिजेल, पण त्यात आपलं हे जे वाटण आहे मालवणी मसाल्याचं ते टाकतोय आणि स्लो गॅस करायचा आणि हे छान वाफेवर ना शिजू द्यायचं आपल्याला. ह्याला एक वाफ येऊ दे, म्हणताना ह्याच्यावर आपण ठेवूया झाकण. झाकणावर थोडं पाणी ठेवूया आणि थोडं पाणी ठेवून गॅस पण मीडियमला ठेवून आपण आता एक 5 मिनिटं ह्याला छान वाफ येऊ दे. पण ज्यातलं आपलं सामग्री जळणारही नाही. पाणी का ठेवलंय तर ते जळू नये म्हणून, जळणारही नाही आणि छान ते एकमेकात मिसळून येईल, मुरून येईल. तर आता 5 मिनिटात आपण बाकीचे पदार्थ टाकू. मिनिटं झाली आहेत. आपण बघूया आपल्या मसाल्यांची काय सिच्युएशन आहे आतमध्ये. की छान ते एकरूप झालेत, म्हणजे शिजलेत. हे कधीही मसाला तेल सोडू लागला ना की समजायचं की मसाला म्हणजे कांदा तेल सोडू लागला की समजायचं की मसाले छान झालेत. आणि एक वेगळा सुगंध पण दरवळतो, तर तो सुगंधही येतोय. तर आता याच वेळेला काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये आपलं हे जे आपण वाल चिरून ठेवलेत ते वाल टाकूया. सगळे वाल. आणि ह्या भाजीत एक पाणी आपल्याला नाही टाकायचं आहे जास्त, म्हणजे जसं आपण गवारची वगैरे भाजी करतो शिजण्यापुरता पाणी, तेवढंच पाणी टाकायचं आहे. तर आता आपण टाकणार आहोत हे 1 बटाटा जो चिरवून ठेवलाय तो. एकदा ढवळून घेऊ. मिठासहित आपण सर्व काही आधीच टाकलेलं आहे. तर आता त्याच्यात फक्त आपल्याला काय टाकायचं आहे, तर थोडंसं, अगदी पूर्ण नाही की
अगदी पाव ग्लास पाणी टाकलं, म्हणजे कसं भाजी आतून जळणारही नाही, सुकीही राहील आणि ती चवीला पण छान होईल. आता हे वरती हे ठेवलंय आपण, झाकण ठेवलंय, झाकणावर पाणी, की अजून थोडं होतोय आपण पाणी, झाकणावर अजून थोडं आपण पाणी ओततोय. आणि हे पाणी हेच इंडिकेटर असतं की आतमध्ये भाजीमध्ये पाणी, म्हणजे भाजी झाली आहे की नाही. की आतलं पाणी जेव्हा संपतं तेव्हा मग पदार्थ हे झाकणावर ठेवलेलं जसं इव्हॅपोरेशन होतं तसं हे पाणी मग सुकायला लागतं. तर हे पाणी आहे म्हणजे आतमध्ये भाजीमध्ये पाणी आहे, भाजी व्यवस्थित. हे सुकायला लागलं म्हणजे आतली भाजी ड्राय होत आली आहे किंवा शिजत आली आहे. तर हे आता 10 मिनटं लागतील आपल्याला भाजी शिजायला. गॅस आपण मीडियम टू हायवरच ठेवायचा आहे आणि गॅस 10 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करून मग फक्त कोथिंबीर टाकायची आहे, बाकी सगळं काही टाकलंय आपण. तर फ्रेंड्स, तुम्ही आता पाहू शकता की आपल्या झाकणावरचं पाणी जे आहे ते पूर्णपणे ड्राय झालंय आणि 10 मिनिटं झाली आहेत, म्हणजे 10 मिनिटाच्या वर 12 मिनिटं झाली आहेत. तर आता आपण पाहूया आतली सिच्युएशन. आपल्याला ही जसं म्हटलं ड्राय भाजीच करायची आहे, पण बटाटे शिजले का बघूया आपण. आता आपण हे बघा, भाजी व्यवस्थित झाली आहे. आता बटाटा पण शिजलाय, पण एकदा तुम्हाला दाखवते मी कसं चेक करायचं. तर एक चमचा घेऊन तो साध्या चमचाने बटाटा मोडतो का बघायचं. हे बघा, असं मॅश करायचा बटाटा. असा सहज मॅश झाला म्हणजे बटाटा शिजलाय. तर आपली ही भाजी आता रेडी आहे. बटाटा शिजलाय, भाजी रेडी आहे. आणि जसं मी म्हटलं की आपल्याला ही ड्राय भाजी करायची आहे, तर ही बऱ्यापैकी ड्रायच झाली आहे. पदार्थाला झाल्यावर एक 10 मिनिटाचा रेस्ट टाईम द्यायचा. त्या रेस्ट टाईममध्ये तो पदार्थ व्यवस्थित मसाला एब्झॉर्ब करतो आणि चव एन्हान्स होते त्याची. तर आता फक्त ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर पेरायची आहे. आता आपली ही कावपी बीन्स म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी रेडी झाली आहे. फक्त राहिलंय मगाच्यातलं कोथिंबीर. तर आता आपण ह्या भाजीवर छानपैकी कोथिंबीर पेरू आणि या भाजीला असं झाकून ठेवून देऊ थोडा वेळ, म्हणजे कसं की त्यातले मसाले जे आहेत ते छान भाजी एब्झॉर्ब करेल आणि मग थोड्या वेळाने 10 मिनिटाने त्याची चव अजून एन्हान्स झालेली असेल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि एकदाही मी दिलेल्या प्रमाणात जर मसाले टाकून केला तर आय एम शुअर की मी गॅरंटी देते की ही भाजी देखील तुम्हाला आवडेल. ही खूप जणांची आवडती भाजी नाही आहे, पण एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय रेसिपी. आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल अर्चनाज इझी रेसिपीज. तर चला, तर आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.